नमस्कार. शासन ज्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताची घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे अखेर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार थकीत वेतन, शासन निर्णय निर्गमित. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहूया. थकीत वेतन देयके अदा करण्यासंदर्भात दिनांक 21 जानेवारी 26 रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे. सन 24-25 पासून शासन निर्णय दिनांक 15 जुलै 17 मधील आदेशानुसार थकीत वेतन ऑनलाईन शालार्थ प्रणालीमध्ये सादर करण्याबाबत शासनाचे निर्देश आहे. सन 25-26 मध्ये थकीत देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यासाठी DDO 1 मुख्याध्यापक शाळा स्तर यांना दिनांक 10 जानेवारी 26 पर्यंत मुदत देण्यात आलेली होती. दिनांक 20 जानेवारी 26 रोजीच्या थकीत देयकाबाबत ऑनलाईन माहितीनुसार प्रत्येक जिल्हानिहाय थकीत देयके प्रलंबित असल्याचा तपशील दिनांक 2 फरवरी 2026 पर्यंत जशी जशी पडताळणी होईल तसे पुढे ऑनलाईन पद्धतीने पाठविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यानंतर सन 25-26 या आर्थिक वर्षासाठी थकीत देयके मान्यतेसाठी स्वीकृत केली जाणार नाही. तसेच विलंबामुळे देयके अदा होण्यास अडचणी निर्माण झाल्यास त्यांची सवस्ती जबाबदारी संबंधित आस्थापना प्रमुख यांची राहील असे नमूद करण्यात आले आहे. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना थकीत देयके संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. जर हा व्हिडिओ आपल्यास आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि निश्चित नवीन अपडेट मिळण्यासाठी शासन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.